नमस्कार, पुन्हा तुमचं स्वागत करतो. याच्या अगोदर प्रॉब्लेम आहे पहा, तेच प्रॉब्लेम आहे. अप्लिकेबल आहे किंवा नाही, म्हणजे व्हॅलिड आहे किंवा नाही. व्हॅलिड नसेल तर इनव्हॅलिड. पहा काय दिलं आहे, चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रूट थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. हे फंक्शन दिलं आहे, त्याच्यामधलं पहिलं दुसरा प्रॉब्लेम केला आहे, आपण 1-2 प्रॉब्लेम केले आहे. त्याच्यानंतरचे हे प्रॉब्लेम पहा. तर f of x equal to sin x minus cos x plus 3x belongs to 0 to 2 pi. आता आपल्याला रोल्स थेरम काय करायचे आहे, अप्लिकेबल आहे किंवा नाही, म्हणजे व्हॅलिड आहे किंवा इनव्हॅलिड आहे ते सांगायचं आहे आपल्याला. मग आता कसं करायचं? मग पहिल्यांदा काय कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन कंटिन्यूअस आहे काय, सेकंड कंडिशन डिफरन्शिएबल आहे काय, थर्ड कंडिशन f of a equal to f of b आहे का. ओके, हे तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर अप्लिकेबल नाही तर म्हणजे व्हॅलिड म्हणायचं. अप्लिकेबल म्हणा किंवा व्हॅलिड म्हणा. बरं, व्हेरीफाय नाही, व्हेरीफाय प्रॉब्लेम नंतर बघू. मग आता काय करायचं आहे, पहा सोल्युशन. f of x इज गिवन. काय आहे f of x? sin x minus cos x plus 3. आता x belongs to 0 to twice pi. आणि a ची व्हॅल्यू किती होईल? 0. b ची व्हॅल्यू किती होईल? twice pi. बरोबर, x belongs to 0 to pi नंतर लिहिता आहे. आता पहा फंक्शन sin x cos x. या फंक्शन मध्ये एक sin x चा टर्म आहे, एक cos x चा टर्म आहे, एक 3 टर्म आहे. cos x आणि 3 म्हणजे कॉन्स्टंट आर कंटिन्यूअस on its domain. झाला, domain, its domain. Therefore f of x म्हणजे कंटिन्यूअस फंक्शन असेल, त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन कशी असते, कंटिन्यूअस असते. बरोबर आहे, कंटिन्यूअस असते. ठीक आहे ना, कंटिन्यूअस असते ना. f of x equal to sin x minus cos x plus 3 is continuous on 0 to twice pi. पहिले हे लिहायचं, नंतर आपलं दिलेलं फंक्शन 0 to pi. आता हे डिफरन्शिएबल म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. f of n डेरिव्हेटिव्ह काय करते, f of x is differentiable on, पण हे ब्रॅकेट 0 to twice pi. याच्यामध्ये डिफरन्शिएबल आहे. आता f of a हियर काय आहे, a ची व्हॅल्यू 0, a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू 2 pi. झाला, इथपर्यंत प्रॉब्लेम झाला आपला. आता काढायला लागते आपल्याला f of a and f of b. f of a कॅल्क्युलेट करू आपण, समजून घेण्याचा प्रयत्न करा. f of a म्हणजे f of 0, f of a that is f of 0. आता काय करतात ते, फंक्शन मध्ये a x च्या जागी 0 टाका. फंक्शन आहे sin x, sin 0 minus cos 0 plus 3. सांगा, sin 0 ची व्हॅल्यू 0 minus cos 0 ची व्हॅल्यू 1 plus 3 म्हणजे किती येते, 2. इक्वेशन नंबर 1. f of b is equal to f of twice pi sin 2 pi minus cos 2 pi plus 3. आता राहिले याच्या व्हॅल्यू. sin तुम्हाला माहिती आहे, sin 0 ची किंमत 0, sin pi ची किंमत 0, sin 2 pi ची किंमत 0, sin 3 pi ची 4 pi 5 pi ची व्हॅल्यू कशी राहील, 0. आता cos 2 pi पाहिलं. असं कधीतरी मी सांगितलं होतं, आपल्याला हे माहिती आहे. ह्या इथं पहिलं रोटेशन घेतलं होतं. समजा ह्या पेन आहे, हे टर्मिनल आर्म आहे, अशी रोटेट करायची आहे. बरोबर आहे. आणि हा आपला फिक्स साइड आहे, फिक्स आहे. समजा याच्यावर हे आहे म्हणजे किती अँगल झाला, इथं 0 डिग्रीचा अँगल झाला. आणि 1 इथं जर 1 ची लांबी घेतली इथपर्यंत, इथं पॉइंट 1 0.
नंतर ह्या असा रोटेट केला पेन तर ह्या इथपर्यंत याच्यावर वाय ऍक्सिस वर आला तर किती अँगल केला π/2. इथं पॉइंट कोणता आहे 1 0 म्हणजे इथं वाय ऍक्सिस वर पॉइंट आहे 0 1. नंतर हा पेन इतका अँगल 90 झाला. आता हा पेन पुन्हा इकडे रोटेट केला ह्या पूर्ण अँगल किती होईल पायचा बरोबर आहे. आणि इथं पॉइंट येईल -1 0 कारण निगेटिव्ह आहे एक्स ऍक्सिस इकडे आणि वाय एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे. नंतर ह्या पेन असा रोटेट केला इथं पायचा अँगल पुन्हा रोटेट केला असा तिथे कितीचा येईल 3π/2 इथे येईल 0 -1. मग पुन्हा इथं पेन आणला म्हणजे असा रोटेट करून असा प्रॉब्लेम 300 किती झालाय 270. मग आता इथं 360 एक रोटेशन कंप्लीट झालं पेनाचं. म्हणजे कितीचा अँगल कन्वर्ट केला कव्हर केला 360 म्हणजे 0 आणि ट्वाइस पाय सारखे असे अनेक येते सारखे पुन्हा रोटेट केला π/2 अजून दुसरा अँगल येईल तर ह्या 1 0 आहे. तर याच्यावर म्हणजे 2 पायचा अँगल इथंच येते. मग या cos शी संबंधित आहे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट आहे cos आणि y कोऑर्डिनेट कशाशी संबंधित आहे sin शी. y कोऑर्डिनेट sin शी संबंधित आहे. मग आता cos आणि अँगल कोणता आहे 2 पाय cos 2 पाय इक्वल टू किती होईल 1 आणि sin 2 पाय इक्वल टू किती होईल 0 बरोबर आहे. मग इथं काय येईल 0 -1 + 3 दॅट इज 2 इक्वेशन नंबर 2. आता पहा किती 3 च्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या काय बरोबर आहे झाल्या 3 च्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. फंक्शन इज कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन म्हणजे कंटिन्युअस ऑन 0 to 2 पाय. हे sin x cos x जर आलं ना तर डोमेन लिहायचं. नंतर मग आपला दिलेला इंटरवल लिहायचा. नंतर फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन 0 to 2 पाय. इथं ब्रॅकेट असा इथं ब्रॅकेट असा ऑन दोन्ही ठिकाणी लिहिलं तर जाते काही फरक नाही पडत. त्याच्यानंतर f of x डिफरन्शिएबल ऑन डेरिव्हेटिव्ह काढायची डिफरन्शिएबल 0 to ट्वाइस पाय. आणि हियर a ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि b ची व्हॅल्यू किती आहे ट्वाइस पाय. f of a ची व्हॅल्यू काढली f of b ची व्हॅल्यू काढली आणि दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या सारख्या. फ्रॉम 1 and 2 काढली काही फ्रॉम 1 and 2 1 and 2 1 and 2 f of a equal to f of b that is f of 0 equal to f of twice pi. Hence all conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore, Rolle's theorem is valid. असं जर लिहिलं Rolle's theorem is valid. is proof लाव व्हेरीफाय लाव फक्त व्हॅलिड आहे किंवा नाही. आता आपण याच्या अगोदर असं लिहिलं ऑल कंडिशन्स ऑफ Rolle's theorem are satisfied. Therefore, Rolle's theorem is applicable. बरोबर सारखंच आहे व्हॅलिड. आता इथं व्हॅलिड ठीक आहे. हे पहिला प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम पाहूया आपण. दुसरा प्रॉब्लेम याच्यातला दुसरा प्रॉब्लेम आहे पण आता काही प्रॉब्लेम असे वेगळे प्रॉब्लेम आहेत तर ते पाहू आपण वेगळे प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम पहा. आता इथं आता याच्यावर 2-3 प्रॉब्लेम केले ते वेगळे होते ते तसेच सॉल्व्ह करायला लागते. पण आता इथं x आहे म्हणजे हे पॉलिनॉमियल आहे की नाही. पण याचा पॉवर पहा कोणता आहे 2/3 फ्रॅक्शनल आहे. फ्रॅक्शनल पॉवर मध्ये पॉलिनॉमियल नसते म्हणजे ते नंतर असं जर प्रॉब्लेम आला ज्याच्यामध्ये x इंटरवल दिला -1 to 1 तर ह्या प्रॉब्लेम मध्ये कंटिन्युअसची कंडिशन तुम्हाला माहिती आहे 3 कंडिशन पैकी एक कंडिशन जरी काय झाली फॉल्स आली तर रोल्स थेरम इनव्हॅलिड होते नॉट अप्लिकेबल असते बरोबर आहे की नाही. मग त्याच्यावरून पहा काय करायचं आहे इथं अशी जर सिच्युएशन आली तुम्हाला f of x equal to x power 2/3 आहे की नाही. असं जर आलं दुसरा प्रॉब्लेम मी सांगतो फॉर एक्झाम्पल f of x equal to 3 plus x minus 2 raised power raised to the power 2/3 कोणते घ्या आणि x belongs to 1/3 असा जर प्रॉब्लेम आला तर हे सिच्युएशन सारखीच आहे. इथे पॉवर कसा आहे फ्रॅक्शन
आणि मात्र पहा इथं इंटरवल दिलेला आहे. काही प्रॉब्लेम मध्ये इंटरवल आपल्याला काढायचा आहे. ते याच्यानंतरचा प्रॉब्लेम पण त्याच्यात पुष्कळसं तुम्हाला माहित पाहिजे. हा नंतर हे 1 3 आहे ना, याच्यामध्ये असं आहे आणि याच्यामध्ये हे दिलं. सिच्युएशन पहा, इथं पॉवर 2/3 आहे, इथे पॉवर 2/3 म्हणजे फ्रॅक्शनल पॉवर आहे. इथं जर एक्सपांड केलं तर x पॉवर 2/3 येते म्हणजे येते. तुम्हाला माहित आहे x मायनस 2 x मायनस 1 x मायनस असं जर प्रॉब्लेम घेतलं a प्लस b चा स्क्वेअर, स्क्वेअर येते म्हणजे येते. क्यूब असलं तर क्यूब येते म्हणजे येते. बाकी बाकी आहे पण सर्वात मोठा पॉवर कोणता आहे? क्यूब. इथं काय सर्वात मोठा पॉवर 2/3 असं येणारच आहे म्हणजे फ्रॅक्शनल पॉवर आला व्हेरिएबलचा. मग अशा सिच्युएशन मध्ये पण असा इंटरवल दिला असला पाहिजे. बरोबर आहे. तर आपण काय करू, कंटिन्युअसचा विचार नाही करू. सेकंड कंडिशन डिफरन्शिएबल करू आणि डिफरन्शियल केल्यानंतर ते डिफरन्शिएट होते काय याच्यामध्ये इंटरवल मध्ये ते पाहू. जर डिफरन्शिएबल होत नसेल याच्यामध्ये तर फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल इन द इंटरवल. बरोबर आहे. मग डिफरन्शिएबल नाही तर मग इनव्हॅलिड. बरोबर आहे ना. मग आता पहिले बघ ना, अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर f of x equal to x belongs to -1 1. बरोबर आहे. लक्ष द्या. आता डिफरन्शिएट म्हणजे मी आता काय करणार, कंटिन्युअस नाही करून राहिलो, मी काय करणार डिफरन्शिएबल. असे काही प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएबल वाई रिस्पेक्ट कंटिन्युटी मग सॉल्व करायला लागेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा एका स्टेप मध्ये होऊन जाते प्रॉब्लेम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x f डॅश x इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह कशी काढा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सांगा x रेज पॉवर 2/3 दॅट इज f डॅश x इक्वल टू काय ना 2/3 x रेज पॉवर n का फॉर्मूला है ना. मग 2/3 n x रेज पॉवर n माइनस 2/3 माइनस 1 2/3 x रेज पॉवर 2/3 म्हणजे काय करून दे तुम्ही 2/3 माइनस 1 दॅट इज 3 मल्टिप्लाइड बाय 1 2 minus 3 divided by 3 that is minus 1 by 3 minus 1 by 3 कसं लिहा, minus 1 by 3 कसं लिहा, f dash x equal to ही किती लिहिणार 2/3 1 upon x raised to the power 1/3. आता हे प्रॉब्लेम इथं ह्या प्रॉब्लेम मध्ये x कसा आला डिनॉमिनेटर मध्ये. आता x ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर आपण x ची व्हॅल्यू काय घेतली 0 जर घेतली तर हे व्हॅल्यू डिफाइन होत नाही, नॉट डिफाइन. म्हणजे इथं काय पाहिजे x नॉट इक्वल टू 0. दिस शोज दॅट इथं काय x नॉट इक्वल टू 0 असं पाहिजे तेव्हा हे डिफाइन. देन डिफाइन म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय होते डिफाइन. बट x इक्वल टू 0 बरोबर आहे. मग आता मला सांगा इथं x ची व्हॅल्यू 0 नसली तरच डिफाइन होते. आपला इंटरवल पहा -1 to 1 but बरोबर देन डिफाइन किया का but x equal to 0 belongs to -1 1 बरोबर आहे. तुम्ही काढून पहा इथं 0 आहे, इथं -1 आहे, इथं 1 आहे. आपल्याला कोणता इंटरवल आहे -1 to 1 -1 ही आहे 1 ही आहे कारण ब्रॅकेट असा आहे आणि त्याच्या दरम्यानचे सर्व व्हॅल्यू हे पूर्ण येते. म्हणजे जेवढ्या काही व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये त्याच्यात 0 येते म्हणजे 0 बिलॉंग्स टू -1 to 1. आपल्याला काय पाहिजे फंक्शन इज डिफरन्शिएबल इन द इंटरवल असं लिहू x बिलॉंग असं लिहू असं लिहू का इन द इंटरवल a to b असं लिहिलं आहे का. ह्या इंटरवल मध्ये फंक्शन कसं पाहिजे ईच अँड एव्हरी पॉइंट वर कसं पाहिजे डिफरन्शिएबल. पण याच्यामधला असा एक पॉइंट आहे 0 का त्याच्यावर काय दाखवता येत नाही डेरिव्हेटिव्ह दाखवता येत नाही. म्हणून काय लिहायचं but x equal to 0 belongs to -1 1 therefore at x equal to 0 function is not differentiable. Therefore Rolle's theorem is म्हणजे एक कंडिशन कॅन्सल झाली. आपल्याला पाहिजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे म्हणजे एक कंडिशन कॅन्सल झाली. Rolle's theorem is invalid. झालं. आता हे असं डेरिव्हेटिव्ह काढा फक्त x - 2 आहे ना हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मी करून
एक दिला आहे तुम्हाला, शोधा तुम्ही काय पॉइंट येते का, टास्क काय तुम्हाला. हा, त्यानंतर पहा हे झालं प्रॉब्लेम. याच्यानंतर एक प्रॉब्लेम असा आहे, त्याच्यात इंटरवल वेगवेगळे आहे. त्याच्यामध्ये काय पाहण्याचे आहे, तुम्हाला कंटिन्युटी पाहायची आहे. बरोबर आहे, कंटिन्युअस पाहायची आहे, कंटिन्युटी, मग डिफरन्शिएबल, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह काढावं लागते. तर ते प्रॉब्लेम मला वाटते शेवटी घेऊ आपण. पहिल्यांदा व्हेरीफाय प्रॉब्लेम घेऊ, याच्यानंतरचा प्रॉब्लेम, याच्या अगोदरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पहा, टेक्स्ट बुक पहा, त्याच्यात तिथे येईल. मी हे करून दिलं एक प्रॉब्लेम. आता क्वेश्चन नंबर 3 आहे टेक्स्ट बुक मध्ये. क्वेश्चन 2 वेगळा आहे. तर ते पहिले पोहोणं इनव्हॅलिड, व्हॅलिड आणि आता व्हेरीफाय. मग ते प्रॉब्लेम करता येते आपल्याला. हा, पहिल्यांदा व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. व्हेरीफाय करायचा आहे. आता प्रॉब्लेम पहा, व्हेरीफाय करायचा म्हणजे असा पॉइंट शोधायचा आहे का ज्या पॉइंटवर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे सी म्हणतो आपण त्याला, त्या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह किती आली पाहिजे, 0. म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायची आणि त्याच्यावर पॉइंट सी काढायचा आहे आणि तो सी ह्या इंटरवल मध्ये असेल तर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. पण कंडिशन तर अप्लाय करायला पाहू. आता सोल्युशन पाहिजे. एफ ऑफ एक्स दिला आपल्याला पहा, एफ ऑफ एक्स इक्वल टू sin x प्लस cos x प्लस 7 है ना. मग आता पहा याच्यातलं sin x प्लस cos x 7 आर continuous on its domain. डायरेक्ट कंटिन्यूअस लिहिलं तरी चालते. हे साइन फंक्शन आहे cos आणि कॉन्स्टंट फंक्शन, संख्या म्हणजे कॉस कंटिन्यूअस असते. डोमेन लिहिलं नाही तरी चालते. हा, कंटिन्यूअस. अँड देअरफोर म्हणजे हे आता फंक्शन लिहायचं, f of x इक्वल टू sin x प्लस cos x प्लस 7 इज कंटिन्यूअस ऑन कोणता आहे 0 to twice pi. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. अँड डेरिव्हेटिव्ह काढता येते sin x डेरिव्हेटिव्ह cos x, cos x डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 7 डेरिव्हेटिव्ह 0. डिवाइड टाळलंच नाही काही. अँड नाही तर मग कंडिशन अप्लाय करायला लागते. f of x is differentiable on bracket 0 to twice pi. Here a equal to what is the a? 0. b equal to twice pi. आता इकडे पहा कोणती व्हॅल्यू काढावी लागते, f of a. तिसरी कंडिशन f of a, f of 0. sin कशामध्ये टाकायची याची, f of 0 sin 0 cos 0 plus 7. sin 0 cos 0 plus 7 किती येते, sin 0 ची व्हॅल्यू 0. 1 plus 7 that is equal to 8. f of b equal to f of twice pi equal to sin 2 pi. f of 2 pi sin 2 pi plus cos 2 pi plus cos 2 pi plus 7 किती येते 0. हे 1 याच्या अगोदर काढून दाखवतो तुम्हाला cos 2 pi ची व्हॅल्यू 1 plus 7 7 1 8. हे 1 आणि हे सेकंड. Therefore from 1 and second काय म्हणता येईल, f of a equal to f of b, that is f of 0 equal to f of twice pi. Thus Rolle's theorem, all conditions हे लिहायला लागते, all conditions of Rolle's theorem theorem are satisfied, therefore valid. म्हणजे आता आपण काय करू शकतो, रोल्स थेरम व्हेरीफाय करता येते का पाहू आपण. हे झाले उत्तर. आता याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, हे आतापर्यंत असे प्रॉब्लेम केले आपण. आता आपल्याला करायचं आहे रोल्स थेरम, whether the Rolle's theorem is verified or not.
आफ्टर दॅट, बरोबर आहे. मग आता काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता पहा याच्या नंतरचा पार्ट व्हेरीफाय करायचा आपल्याला. टू व्हेरीफाय बरोबर आहे. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू किती आहे, साइन एक्स प्लस कॉस एक्स. पहा मी काय करू आता, व्हेरीफाय करायचं आपल्याला. मग आता व्हेरीफाय करण्याकरता आपल्याला एफ डॅश सी इक्वल टू 0 येतो, लिहून दिला आहे तुम्हाला, बरोबर. एक वेळा वाचन करायचं, रीडिंग करा. हा, आता एफ ऑफ एक्स घेतला, याची डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल टू cos x, cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस 7 ची डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे f डॅश x इक्वल टू cos x मायनस sin x, बरोबर आहे. देयर एक्झिस्ट, देयर th आया, देयर एक्झिस्ट at least one point x equal to c, where f dash c equal to there it is there exist, म्हणजे कमीत कमी f dash जर व्हेरीफाय होत असेल, म्हणजे तुम्हाला सांगत होतं असा ग्राफ होता, हे एक असा पॉइंट असते ह्या ग्राफवर, एक तरी पॉइंट, दोन्ही असू शकते, तीन असू, पण कमीत कमी एक असा पॉइंट असू शकते का त्या पॉइंटवर जर डेरिव्हेटिव्ह काढली तर ते f डॅश c इक्वल टू 0. याचा मीनिंग आहे हे जे टॅन्जेंट आहे या पॉइंटवर, ही टॅन्जेंट x ऍक्सिस ला काय असते, पॅरलल असते. म्हणून x ऍक्सिस चा स्लोप 0, म्हणून या टॅन्जेंटचा स्लोप कसा असते 0, कारण पॅरलल आहे. मग देयर एक्झिस्ट, तेच दिलं पहा, देयर एक्झिस्ट आपल्या मनाने लिहायचं, असंच दिलं पाहिजे असं नाही. देयर एक्झिस्ट ऍट लीस्ट वन पॉइंट x इक्वल टू c such where f dash c equal to 0. लक्षात आलं. आता f dash c कसं काढा तुम्ही, f dash c यार को f dash c, हां काय ना f dash c equal to sin c minus f dash c, हां हे इथं f dash c cos c minus sin c. ओके, मग इथे व्हॅल्यू टाकायची, cos c minus, हे कशावरून काढलं सांगा, याचा उपयोग करून काढलं. cos c minus sin c equal to 0, cos c equal to sin c. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हे x मध्ये काही आहे नाही, मग आता हे सॉल्व कसं करायचं, तर सॉल्व करण्याकरता इझी व्हॅल्यू, म्हणजे काही आपल्याला व्हॅल्यूज माहित पाहिजे त्याच्याशिवाय सॉल्व नाही करता येईल. तर पहा असा अँगल सांगा का ज्याच्यावर पहा असा अँगल काढा साइनचा आणि कॉसचा, ज्याच्यावर ह्या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत. ह्या व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर c इक्वल टू cos 0 ची व्हॅल्यू 1, sin 0 ची व्हॅल्यू 1, 0 नाही असा, cos pi by 4, 5 pi by 4, 9 pi by 4 असे डॉट डॉट व्हॅल्यू, ऑड मल्टिपल बाय 4, ऑड मल्टिपल 1 pi by 4, 5 pi by 4, 9 pi by 4 असे, पण 3 नाही पाहिजे हा. तर ते त्याला कॅल्क्युलेशन आहे, pi by 4, 5 pi by 4, 9 pi by 4 डॉट 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 अशा सर्व याच्यावर, म्हणजे cos pi by 4, sin pi by 4, 1/√2 येते दोघांची व्हॅल्यू. pi by 5 pi by 4, 5 pi by 4 -1/√2 येते. 9 pi by 4 1/√2 येते. तर अशा व्हॅल्यू, अशा अँगल करता cos c ची आणि sin ची व्हॅल्यू कशी असते, इक्वल. मग इथं जर ह्या अँगल टाकला दोघांची व्हॅल्यू सारखी, ह्या अँगल टाकला दोन्ही ठिकाणी दोघांची व्हॅल्यू सारखी, ह्या अँगल टाकला दोघांची व्हॅल्यू सारखी. म्हणजे असे 2 3 4 5 इन्फानाइट अँगल मिळतात का ज्याच्यावर cos c आणि sin ना cos च्या व्हॅल्यूज कशा आहे सारख्या, म्हणून याला हे सॅटिस्फाईड होते. आता राहिला प्रॉब्लेम, याच्यातले व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यू असते याच्यामध्ये, ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या दिलेल्या इंटरवल मध्ये असल्या पाहिजे. आपला इंटरवल कोणता आहे, 0 to 2π. बट काय ना सांगा,
हिअर काय ना हिअर c इक्वल टू पाय बाय 4 5 पाय बाय 4 बिलॉंग्स टू ब्रॅकेट पास झाले लागते 0 टू ट्वाइस पाय याच्यामध्ये आहे पाय बाय 4 म्हणजे आता 0 पासून तर कितीचा डिग्री पाहिजे 5 0 म्हणजे अँगल 360 म्हणजे हे अँगल याच्या दरम्यान असणारे अँगल पाहिजे मग पाय बाय 4 म्हणजे काय होते 45 आहे याच्यात बरोबर आहे 5 पाय बाय 4 बरोबर 5 पाय बाय 4 म्हणजे किती अँगल होते 5 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 4 म्हणजे 45 किंवा 180 करा त्याला भागीला 4 न भाग दिला 45 म्हणजे किती ते 45 5 5 25 आचार्य 2 5 24 225 याच्यात येते मग ह्या 9 पाय बाय 4 का बाबा 9 पाय बाय 4 आता मी हे पाय बाय 4 आहे ना 45 9 दिला 45 पाहू बरं 9 5 45 5 आचार्य 4 9 4 36 36 4 405 हे आहे बरं 360 पेक्षा जास्त म्हणजे याच्या नंतर येते याच्यात येते काय म्हणजे कोणत्या दोन व्हॅल्यू कन्सिडर करायला लागणार आपल्याला पाय बाय 4 खाली पाय बाय 4 बिलॉंग्स टू 0 टू ट्वाइस पाय हेअर को पहा याच्या ज्या व्हॅल्यू काढल्या ना आपण ह्या व्हॅल्यू काढल्या त्याच्यापैकी एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या इंटरवल मध्ये असली तर आपलं रोल्स थेरम काय होते व्हेरीफाई आता कमीत कमी आहे 2 येऊ शकते 3 येऊ शकते 4 येऊ शकते सॅटिस्फाय होणार आहे तर आपली कमीत कमी 1 च्या म्हणजे 2 झाले देअरफॉर काय ना देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड झाला लक्षात आलं तर असे हे प्रॉब्लेम आहे तर पहा याच्यानंतरचा एखादा प्रॉब्लेम घेतो मी तर पुन्हा याच्या पुढच्या पार्टमध्ये घेऊया ठीक आहे याच्यानंतरचं दुसरं प्रॉब्लेम आहे f of x equal to sin x by 2 x belongs to 0 to pi काय करायचं आहे f of x equal to काय दिलं आहे sin x by फंक्शन कोणतं आहे therefore f of x एकच फंक्शन आहे sin फंक्शन sin फंक्शन इज कंटिन्यूअस therefore f of x is continuous on 0 to twice on its domain therefore f of x is continuous on 0 to twice pi and second condition differentiable on 0 to 2 pi आता काय करायला लागते आपल्याला हिअर ये आता मी 0 b ची व्हॅल्यू ट्वाइस पाय a ची व्हॅल्यू 0 b ची व्हॅल्यू ट्वाइस पाय मग आता f of a म्हणजे f of 0 that is sin 0 by 2 f of 0 sin 0 by 2 म्हणजे sin 0 is equal to sin 0 and sin 0 ची व्हॅल्यू 0 f of b equal to b ची व्हॅल्यू किती आहे ट्वाइस पाय हे बघा sin ट्वाइस पाय डिवाइडेड बाय f च्या जागी ट्वाइस पाय डिवाइडेड बाय 2 म्हणजे sin पाय होते आणि sin पाय ची व्हॅल्यू किती 0 from 1 and second काय लिहिता येईल from 1 and second f of a equal to f of 0 f of b that is f of 0 is equal to f of twice pi all conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore, Rolle's theorem valid. Rolle's theorem is valid. आता काय करायचं आपल्याला व्हॅलिड झाली थेरम आता करायचं आपल्याला व्हेरीफाय
टू व्हेरीफाय, काय व्हेरीफाय करायचं आपल्याला? टू व्हेरीफाय. तर देअर एक्झिस्ट at least one point x equal to c such that f dash c equal to 0. मग आता f of x किती आहे? sin x by 2. differentiate with respect to x. सांगा f dash x equal to sin x by 2 0. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x by 2. आता इथं कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x by 2 म्हणजे cos x by 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2. आता हे तुम्हाला ऍडजस्ट करता आलाच पाहिजे डेरिव्हेटिव्ह. that is cos x by 2 divided into 1 by 2 म्हणजे 1 by f dash x व्हॅल्यू काय झाली? f dash x equal to 1 by 2 cos x by 2. हे 1 by 2 पहिले लिहिलं. therefore f dash c बरोबर c व्हॅल्यू घ्या 1 by 2 cos c by 2 आपण लिहिलाय असं. but काय ते f dash c equal to 0 म्हणजे 1 by 2 cos c by 2 equal to 0. हे 1 by 2 इकडे मल्टिप्लाय केले 0 cos c by 2 equal to 0. आता तुम्हाला काय cos ची व्हॅल्यू कमीत कमी cos ची व्हॅल्यू काय आहे? c by 2. कोणती व्हॅल्यू आहे? cos pi by 2 ची व्हॅल्यू 0 since cos pi by 2 equal to 0. cos pi by 2 किती येते? 0. म्हणून इथं 0 ची व्हॅल्यू 0 अजून येते पण आपण कमीत कमी व्हॅल्यू घ्यायची cos pi by 2. बरोबर आहे? म्हणजे आता पहा cos c by 2 आणि ह्या 0 ला काय लिहिलं? cos 0 च्या ऐवजी काय लिहिलं? cos कंपेअर करता आला पाहिजे म्हणून. मग इकडे cos आहे इकडे cos आहे. ह्या अँगल नाही अँगल कसा असला पाहिजे? 4 c by 2 equal to pi by 2. that is 2 to cancel c equal to pi. आहे का pi यामध्ये? therefore pi c equal to pi belongs to कोणता अँगल आहे आपला? belongs to अँगल सांगा कोणता आहे? ये अँगल आहे ए अँगल आहे 0 to pi. म्हणजे 0 to pi मध्ये आहे 0 to twice pi. बरोबर आहे? काय 180 चा अँगल होते. हे 0 पासून तर 360 पर्यंत आहे त्याच्या दरम्यान आहे. therefore Rolle's theorem is verified. complete problem. आता याच्यानंतर जो आपण पार्ट घेणार आहे तो पार्ट घेणार आहे लॅग्रेंजस थेरम आणि मग दोघांचे एकत्र प्रॉब्लेम घेऊ. 2 2 2 2 3 3 प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला रिवाइज होऊन जाते. मग आता पाहू ना किंवा याच्यावरचे प्रॉब्लेम कोणते तरी प्रॉब्लेम घेतात. काय हे लक्षात आलं तुमचं? काय करायचं आहे? रोल्स थेरम अप्लिकेबल आहे किंवा व्हॅलिड आहे किंवा इनव्हॅलिड आहे आणि व्हेरीफाय करणे. आलं लक्षात? आता याच्या पुढचं दुसऱ्या पार्ट मध्ये सुरू करू. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये.